नमस्कार. आपण काल 55वा श्लोक बघितला. आता आपण 56वा श्लोक बघूयात. आज मनाच्या श्लोकातला त्यातला पहिला श्लोक बघूयात. आपला प्रथम श्लोक बघूयात. दिनाचा दयाळू मनाचा मोवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैसा जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला माहिती आहे की हे संत लोक जे असतात, साधक असतात, भक्तीच्या पायऱ्या चढलेले लोक आहेत. आपण तर प्रयत्न करत आहोत, पण हे लोक प्रेमळ असतात, खूप स्नेहाळू असतात. त्यांचं वर्णन भगवद्गीतेत पण केलेलं आहे. आणि आता आपण आपले रामदास स्वामी पण आपल्याला समर्थ काय सांगतायत ते पण आपण बघणार आहोत. तसं बघायला गेलं तर ज्ञानेश्वर माऊलींना सगळे माऊलीच म्हणतात नाही का. ज्ञानेश्वरांना त्यांना कधीच कोणी असं म्हणत नाही. सगळे माऊली माऊली माऊली. बघा तुम्ही वारकरी पंथांमध्ये लोक जेव्हा हे जातात, पंढरपूरला जातात, त्यावेळेला ते सारखे माऊली माऊलीचा जप करत असतात. म्हणजे त्यांनी एकदम पक्क आपली माऊलीच आहे ही ते त्यांच्या डोक्यात असतं, तेच मुखामध्ये येतं नाही का. सज्जनगडावरती पण लोक रोज चढत असतात ना. चढता चढता सुद्धा ते गुणगुणत असतात, सज्जनगड माझे निवास रामदास माझे माय. हे ते असं गुणगुणतच असतात. त्यामुळे त्यांना ही सवय होऊन गेलेली असतात. संतांचे खास वैशिष्ट्य आहे की त्यांचे अंतःकरण अतिशय प्रेमळ असतं, तसंच मवाळ असतं. वरती लिहिलेलंच आहे, मनाचा मवाळू. कधी काही चुकले तर ते त्या दोषांचं इतरांना, आपल्या दोषांचा इतरांना काही त्रास होतोय का असाच उलट विचार करतात. दुसऱ्यांच्या दोषांचा तर आपल्याला त्रास होतच नाही, पण आपल्यामध्ये पण काही दोष आहेत आणि आपल्या ह्या दोषांचा दुसऱ्यांना त्रास होत असेल इतका असं अप्रतिम विचार करतात. बघा संत असे असतात. म्हणून माझ्यामुळे तर कोणाला त्रास होत नाही ना असं त्यांचा नेहमी विचार असतो. इतरांना त्रास होऊ नये हीच तर भावना सगळ्यात महत्वाची आहे ना. म्हणून या श्लोकामध्ये दासांचे अंतःकरण कसे आहे याचं वर्णन केलेलं आहे. कसं कसं त्यांचं कसे कसे आहेत ते. तर सर्व प्रकारचे लोक बघितलं गेलं तर दास सगळे संत लोक सगळे प्रेमळ आहेत हे आता झालंच. पण त्यांनी पहिल्यापासून जो परमार्थ पकडलेला आहे, परमार्थ साधायचा असेल तर ते म्हणतात की पहिल्यांदी शुद्ध चित्त व्हावं लागतं. आपलं चित्त आहे ना खूप ठिकाणी भटकत असतं. ते पहिल्यांदी शुद्ध झालं पाहिजे, एका ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. आता अर्जुनाच्या बाबतीमध्ये सुद्धा भगवंतांनी काय पाहिलं असेल, सगळे दैवी संपत्तीचे गुण अर्जुनामध्ये भगवंतांनी बघितले. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मा सुच संपदम दैवी अभिजातस्स पांडव. अतिशय सुंदर. दैवी संपदी मोक्षाय निबंधा या असुरी मता मा सुच संपदम दैवी अभिजातस्य पांडव. हे अर्जुना, हे पांडवा, मला तुझ्यामध्ये सगळे कसे गुण दिसतायत तर दैवी गुण दिसतायत. आणि म्हणून दैवी संपत्ती म्हणजे दया भूतेश्व लेलुप्त हे मार्दवम हिरचापलम हे फार अतिशय सुंदर आहे. हे गुण दासांच्या ठिकाणी असतात. आणि म्हणून सर्वोत्तमाचा जर दास आपल्याला म्हणायचा आहे तर ते घ्यावंच लागेल नाही का. जगाकडे पाहण्याची दृष्टी पण संतांची वेगळीच असते, कोमल असते त्यांची दृष्टी. आणि म्हणून आत्ता काय झालेलं आहे, सगळं यंत्राच्या सहाय्याने सगळी करुणा लोकांची निघून गेली आहे. काही यांत्रिक जीवन झालेलं आहे. करुणा हा भाग त्यांच्याजवळ नाहीच आहे. समाजामध्ये पण बघितलं तर आपल्याला कळेल कर्मकांड किती आहे, सोवळं ओवळं किती आहे. हे सगळे लोक धरून बसलेले आहेत. त्यामुळे काय होते, त्यांची निष्ठुरता जपली जाते. प्रेमळता कोमलता जपली जात नाही, तर निष्ठुरता यामध्ये त्यांना निष्ठुरता त्यांची जपली जाते. त्यामुळे ते तसेच असुरी संपत्तीचे बनतात. म्हणून भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये भक्तांची लक्षणं सांगितली आहेत. 12वा अध्याय तुम्ही काढा, त्याच्यामध्ये इतकी सुंदर लक्षणे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. किती गुण सांगितले सर्व. हे सगळे भक्तांचे गुण आहेत, दासांचे गुण आहेत. आणि म्हणून खरा भक्त हा कधीच कठोर हिंसा करणारा असा नसतो. त्याला कधी क्रोध येत नाही. तो स्नेहाळूच असतो.
अहंकार जाण्यासाठी तो स्वतः भक्तांची सेवा करत असतो. त्याच्यापेक्षा जे उत्कृष्ट भक्त असतात किंवा इतर जे भक्त सगळे मिळून भक्त जे असतात ते एकमेकाची सेवा करत असतात, देवाची सेवा मानून. कारण आपण परवा दिवशी बघितलं की वासुदेव सर्वमिती बघितलेलं आहे या लोकांनी. त्यामुळे त्यांना असं कोणी लहान आणि मोठा असं नसतंच कधी. गरीब श्रीमंत लहान मोठा हे काही त्यांच्यामध्ये नसतं. आपण जगप्रसिद्ध असलेले स्वामी विवेकानंद पाहिले, त्यांचं ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितले, एकदा त्यांचं बेलूर म्हणून मठ आहे, त्या मठामध्ये त्यांना भेटायला कोण आलं होतं बघा. त्यांना भेटायला धर्मपाल आणि बौद्ध धर्माचे प्रतिनिधी ते आले होते भेटायला. तर त्यांनी काय केलं, ते आल्यानंतर पहिल्यांदा स्वामी विवेकानंदांनी त्यांचे पाय धुतले आणि त्यांचं स्वागत केलं. म्हणजे क्षुद्र विचार मनातनं काढून टाकला तर सर्वच दृष्टी चांगली होऊन जाते, नाही का. म्हणून असा सुद्धा त्यांच्या मनात आला नाही विचार की बौद्ध धर्माचे प्रतिनिधी ज्यांच्याकडे आहे त्यांनी चक्क पाय धुतले. कधी विचार केला नाही असा. म्हणजे दया सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात की दया तिचे नाव जे भूतांचे पालन. सगळ्या संत लोकांनी आपल्याला अतिशय, पण आपण खूप ऐकतो पण आपल्याजवळ ते गुण येण्याचे लवकर आपण प्रयत्न नाही करत. पण काही का होईना भगवंतांनी सांगितलं की श्रवण चांगलं करा, म्हणजे केव्हा ना केव्हा तरी आपल्या मनाला कुठेतरी टच होईल की अरे हे संत लोक असे वागत होते आणि आपण असं वागतोय. याच्यातनं तरी आपण आत्मनिरीक्षण केलं की आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होतील. आणि म्हणून दुष्ट प्रवृत्तींना खतपाणी घालू नका. दया म्हणजे काय सापाला दूध पाजणे असं आहे का? नाही. दयेमुळे दुष्ट वृत्तींना खत घातलं जातं, खतपाणी घातली जाते. म्हणून दयाळू, कृपाळू, स्नेहाळू असे आपले सगळे संत आहेत. आणि म्हणून भक्तांचे मन नेहमी, त्यांचं मन कुठं असतं, भगवत चिंतनामध्ये सारखं त्यांचं मन रमलेलं असतं. आणि म्हणून त्यांचं मन त्यांच्याजवळ नसतंच, त्यांनी समर्पित केलेलं असतं. असा हा दास जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा आहे की नाही. मग असा हा दास सर्वोत्तमाचा असेलच की नाही, निश्चितच. आणि म्हणून हे पुष्प मी भगवंताचरणी अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते.